हॅलो फ्रेंड्स, पुन्हा एकदा स्वागत आहे तुमचं आपल्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर आज आहे रक्षाबंधन आणि आता सकाळचे 10:30 वाजले आणि आता सध्या ना स्वयंपाक चालू आहे. सकाळी सकाळी खूप घाई असते, त्याच्यामुळे ना 2-3 दिवस म्हणजे जवळजवळ 4-5 दिवसापासून मी लॉग वगैरे शूट नाही केलं. सगळं विराचं वगैरे टाकते मी, पण असं लॉग जास्त करून काही शूट नाही केलं. जसं टाइम भेटेल तसं थोडंफार करते शूट. आणि सकाळी सकाळी ना खूप जास्त घाई असते. विरा उठते ना तर 1-2 तास तिच्यामध्येच तिला जातात. तर तिथं चालू असतं माझ्यासोबत खेळ, मला उचलून घे, हे ते, तिला खाणं पिणं. मग सकाळचं काय अजिबात वेळ भेटत नाही. तरी पण आज आहे ना म्हटलं थोडं फ्रेश व्हा, आज थोडा लॉग बनवू. आणि सकाळी सकाळी आता पार्सल चालू आहे आपले मसाल्याचे, तर त्याची पण खूप भय असते. कारण पोस्ट आहे ना म्हणजे 12 वाजेच्या आतपर्यंत दिले ना मग ते लवकर जातात आणि मग सगळ्यांची वेळेवर पोचतात पार्सल. जर वेळेवर नाही पाठवलं तर मग पार्सल पण लेट होतात. तर त्याच्यामुळे ना सकाळी सकाळी मिस्टर तर त्याच कामात जातात, मग बाकीचं सगळं मलाच हँडल करावं लागतं. मग त्याच्यामुळे आता सध्या स्वयंपाक पण कधी कधी एकटीलाच करावा लागतो. मग मिस्टर ते पार्सल वगैरे घेऊन जातात, भरतात, पॅकिंग करतात, ॲड्रेस लिहितात. याच्यात भरपूर वेळ जातो आणि त्यातल्या त्यात ना ॲड्रेस वगैरे मग मला द्यावा लागतात मिस्टरांना, यांचाल्या. मग सकाळचा इतका टाईम होऊन जातो. तर त्याच्यामुळं सध्या ना म्हटलं जाऊ द्या, एवढं ना ब्लॉग जसं येईल तसा शूट करू. आणि हे बघा इकडं विरा आता मस्त खेळते. विराने ना सायकल घेतली ना, सायकल तिला एका दिवसात आली, म्हणजे एका दिवसात शिकली ती. काल दिवसभर एवढी खेळली आणि तिचे एवढे पाय दुखत असतील. माझ्या मध्ये रात्री ना खूप पाय दुखत होते काय माहीत नाही, पण सारखी कंटिन्यू उठायची, रडायची, मग म्हणायची उचलून घे. तर त्याच्यामुळे झोप वगैरे तर माझी झोप तर नाहीच आहे. तर त्याच्यामुळे तिला सारखं ना रात्री उचलून घ्यायची झोपामध्ये, मग तिला झोपी लावायचं. कंटिन्यू ती अर्धा तास झाला का उठायची. बहुतेक तिचे पाय दुखत असणारे, कारण तिने ना काल दिवसभर एवढी सायकल खेळली, पार कंटिन्यू सायकल खेळत होती, जशी सायकल आली तशी. आणि आता पण खेळत होती. आता बसली इथं, आता अभ्यास करते. तर एक ॲड्रेस होता मिस्टरांकडून, तो थोडासा म्हणजे डबल लिहिण्यात गेला होता. काल पण लिहिला ना आज पण लिहिला, तर तो तसंच पडलाय तिथं. आता तो घेतला, त्याच्यावर लिहिते. विरा पण ॲड्रेस लिहायला मदत करते बघा. सेम पप्पा आणि अक्षर काढते. लय हुशार आहे माझं गोंडूला बाळा. काही पार्सल भरले, अजून भरायचे. भरून ठेवलेले आहे ते, कालचे राहिले आणि आता भरायचे. मग जायचंय मिस्टरांना. तरी आज मिस्टरांनी थोडीशी स्वयंपाकात मदत केली म्हणून माझा आता व्लॉग चालू आहे. नाही तर व्लॉग पण नसतं आणि काहीच नसतं. हे बघा भाजी बनवली, आता मला चपात्या बनवायच्या आहे. तर मी चपात्या बनवून घेते. आणि आता आमचे पार्सल, आता मी माझ्या ननंदबाईंना साड्या पण ऑर्डर केल्या आहे. त्या येणार आहे आज, नेमकं रक्षाबंधनच्या दिवशीच आल्या म्हणून बरं झालं. नाही मग मी टाइम पाहूनच ऑर्डर केलं ना, आपल्या माहीत असताना एवढे दिवस लागतो यायला. तर मग मी अगोदरच ऑर्डर करून ठेवल्या होत्या आणि आता येतील त्या आज साड्या, म्हणजे आलेल्या आहे. आता पार्सल आणायचं फक्त. तुम्हाला पण दाखवून साड्या कशा आहे. आणि त्या मला म्हटलं होत्या, म्हणजे आत्ता नाही मागच्या वेळेसच, काय ना काठापदराचा जास्त यूज नाही होत, तर असं डेली यूज पण करतील अशा साड्या घ्या म्हणून. तर त्याच्यामुळे मग मी असं डेली यूज पण करता येईल आणि दिसायला पण छान दिसतील ना अशा साड्या घेतल्या. आता बघू कशा आहेत, मलाच माहीत नाही कशा येतील त्या. तर चला आता मी स्वयंपाक करून घेते, मग भेटू थोड्या वेळाने. आणि पसारा तर एवढा असतो तुम्हाला सांगते. मला आज देवपूजा पण करायची राहिली, मला ते घाटाचं पाणी बदलायचं होतं. तर एक कमेंट आली ती मंगल कलश आहे, म्हणजे आम्ही म्हणतो कलशातलं पाणी बदलायचं, पण कधी कधी घट पण बोलतो, मंगल कलश पण बोलतो. जसं आपल्या तोंडात तिथं लहानपणापासून जसं बोलतो तसंच आहे आता काय. तर चला आता मी ना आता आधी स्वयंपाक करते, कारण पप्पांना भूक लागल. आता 11 वाजत येतील, तर त्याच्यामुळे आधी स्वयंपाक करणं गरजेचं आहे. मग थोड्या वेळाने देवपूजा करेल मी. तर कमेंट येते सकाळीच का नाही केली देवपूजा. तर कारण हेच विरा उठत चालू असतं, तिला नादी लावावं लागतं, तिला खेळावं लागतं. कमी आत्ताशी ती थोडंसं खेळती, एकट्या यायच्या नादी लागले म्हणून. नाही तर मम्मा मला उचलून घे, मम्मा मला फिरायचं, मम्मा मला सायकल बाहेर खेळायची, हे ते याच्यातच टाइम जातो. त्याला पण केलं लगेच आली मम्मा आता मला दुसरी दे वही. असं याच्या पाठीमागं लिह बाबू, हे बा लिहून झालं याच्या पाठीमागं, पण इथं लिह ना खाली, इथं लिह लिहितावर मग दुसरी दिला. तर आज आम्ही ना ब्लँकेट धुतले याच्यामध्ये, वॉशिंग मशीन मध्ये. तर मिस्टरांनी याच्यात ब्लँकेट टाकले धुवायला. लय मोठं ब्लँकेट आहे, दोन टाकले का. तरी ना सकाळी सकाळी ब्लँकेट आणि गोदाड्या धुवायला काढल्या काही. तर आता ब्लँकेट्स टाकले 2-2, आता गोदाड्या पण.
तर आम्हाला ना मसाल्याचे पार्सल वगैरे देण्यामध्ये खूप टाईम झाला होता, मग स्वयंपाकाला पण थोडा लेट झाला. आणि पप्पांचं कसं आहे 11 वाजेपर्यंत जर स्वयंपाक झाला तर जेवतात, नाही तर मग 11च्या पुढे गेलं ना कधी कधी जेवत पण नाही. आणि कसं आहे BP शुगरवाल्यांना ना लवकर म्हणजे वेळेत दिलेलं चांगलं असतं, मग त्याच्यामुळे ना अगोदर मग म्हटलं स्वयंपाक बनवून घेऊ. तर आपला साधा स्वयंपाक बनवून म्हटलं चपात्या आणि काहीतरी भाजी. तर मग नंतर ते पण येणार होते, मग पुन्हा आपण म्हणजे चांगला स्वयंपाक करू असं भजे वगैरे. तर आता तात्पुरता स्वयंपाक बनवू म्हटलं. तर माझे मिस्टर म्हटले आता तू तर पटकन तोपर्यंत एवढं करून घे. आणि ते पार्सल द्यायला चालले होते इथे माझे मिस्टर. तर विराला पण जायचं होतं तिच्या पप्पासोबत पार्सल द्यायला. तर आहे ना मग मी तिला म्हटलं बाबांना फोन लावा आणि बाबांना जेवायला बोलव. म्हणजे दरवेळेस ती असंच करते का तिला फोन लावायचा असतो, जर तिने फोन नाही लावला ना चिडती. तर त्याच्यामुळे तिला मी अगोदर फोन लावून दिला. मग तिला म्हटलं बाबांना फोन कर, मग तुम्ही जा. तर विरा बघा कशी बाबाला जेवायला बोलवती. जेवण करायला आजी. तर येते ना आता मी चपात्या लाटून घेते. आणि किचनवर माझ्या मिस्टरांनी कोबीची भाजी बनवली, तिथे एवढा पसारा करून ठेवलेला होता. तर माझ्या मिस्टरांना काही काम म्हणजे भाजी वगैरे बनवली ना तो पसारा आवरण्याच्या ऐवजी असं वाटतं का मी बनवलं असते तेच परवडलं असतं, कारण खूपच पसारा करून ठेवतात. तर आता म्हटलं चपात्या वगैरे सगळं झालं ना मग क्लीन करून घेऊ. तर त्याच्यामुळं मग आधी चपात्या बनवून घेत होते, कारण स्वयंपाक पुन्हा लेट झाला असता ते सगळं आवरत बसले असते. तर आणि जर तुम्हाला खलासने ऑर्डर करायची असेल तर तुम्ही स्क्रीनवर दिलेल्या नंबरवर ऑर्डर करा. तुम्हाला अगोदरच्या क्लिपमध्ये छोटंसं दाखवलं आहे खलासनी कशी असते. तर धना पावडरच्या ऐवजी तुम्ही हा मसाला वापरू शकता. त्याच्यामध्ये ना आपले गरम मसाले असतात, हळकुंड असतात आणि ते भाजून ना तयार केलेला असतो. खूप छान कालवणाची चव खूप छान येते. नॉनव्हेज सारखं कालवण लागतं कोणतं पण, आणि नॉनव्हेज सुद्धा एवढं भारी लागतं. तर तुम्ही नक्की ऑर्डर करा, स्क्रीनवर नंबर आहे. विरू तू का रडती? अरे विराची सायकल पडली. अरे बापरे, आपण उचलू. चल बाबू चल खाते बाळा. हे बा विराची सायकल पडली, कॅट पण पडली. आता विरा तिला उचलणार. अरे वा हुशार. आता उचललं ना बाबू. आता काय राहिलं, हे राहिलं का? हा हे आपण टाकू. आणि ना अरे बापरे विरा तुझ्या ह्याच्यात पैसे पण आहे, हे बघ. वाव वाव. आता विरा चालून पण दाखवेल तुम्हाला. नाही कुठून जाईल सायकल विरा? परत पडली का? अरे देवा, विरूची सायकल तर परत पडली. तुम्ही इकडे या, या इकडं. विराची सायकल तीनदाच पाडून द्या तुम्ही. दे. विराची सायकल पाडून दिली आपण बाळांनी विराच्या. विरू आता पैसे भरा. पैसे भरून झाले, तू सायकल चालून दाखवणार. आता विरा तिचे पैसे भरून ठेवतीये सायकल मध्ये. ओके, सायकल पण चालून दाखवणार. ओके हुशार. दे बघा कशी विरा सायकल चालवती. छान मस्त एकदम. विराला लय भारी सायकल चालवता यायला लागली. विरा एका दिवसात सायकल शिकली. काल सकाळी, एका दिवसात पण नाही, सकाळी सायकल आणली दुपारी आणि आता 6 वाजले. 6 वाजेपर्यंत सायकल शिकली विरा 2-4 तासामध्येच. बघा विरा किती फास्ट सायकल शिकली ना. विराला शिकवायची पण गरज नाही आली जास्त. थोडी माग लट, माग घ्यायची मग पुढं लटायची. हा आता लट, आता लट, आता लट, बाज बाज. हा आता लट. आयडिया आहे ना बरोबर. जमली. आता लय छान जमली विराला सायकल एका दिवसातच. अरे बापरे. छान सायकल. हा हा का मारून दाखवते. हा स्टंट. अरे बापरे, नको 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 भास. स्टंट पण येतो विराला मारता. हा हा
हे बघा किती छान सायकल शिकली ना मिरू. तेच फास्ट सायकल शिकली खरंच. वाव मस्त. मस्त.